Hello students, in this lecture we will start unit number 2 and title is inflation. Unit number 2, inflation. So in this lecture we will learn meaning and definition of inflation as well as the causes of inflation, then effects of inflation, types of inflation, cost push inflation, then demand pull inflation, then other concepts such as Phillips curve, stagflation. So all these things we will learn in this unit number 2, inflation. So let me start with the meaning and definition of inflation. Meaning and definition of inflation. Inflation refers to a continuous rise in general price level which reduces the value of money or purchasing power over a period of time. सो इन्फ्लेशन म्हणजे काय तर जेव्हा किमतीमध्ये साधारणतः जी वाढ होते तर त्या किंमत वाढीला आपण इन्फ्लेशन म्हणतो आणि जेव्हा किंमत वाढते तेव्हा व्हॅल्यू ऑफ मनी म्हणजेच पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी जी आहे तर ती काय होते, रिड्यूस होते. सो आपण जे आहे व्हॅल्यू ऑफ मनी मध्ये ही गोष्ट लर्न केलेली आहे. सो ह्याचं डेफिनेशन जे आहे तर या ठिकाणी अकॉर्डिंग टू क्राउथर यांनी डेफिनेशन दिलेली आहे. इन्फ्लेशन इज अ स्टेट इन विच द प्राइसेस आर रायझिंग अँड व्हॅल्यू ऑफ मनी इज फॉलिंग. म्हणजे इन्फ्लेशन म्हणजे अशी स्थिती असते की ज्या ठिकाणी किमती वाढतात आणि व्हॅल्यू ऑफ मनी कमी होते. आता प्राइसेस वाढणं आणि व्हॅल्यू ऑफ मनी कमी होणं म्हणजे कसं, समजा एक पेन आहे तो 5 रुपीज त्याची प्राइस आहे. आपल्याला राईट करण्यासाठी जो पेन लागतो तो त्याची किंमत 5 रुपये आहे मार्केटमध्ये. माझ्याकडे 10 रुपीज आहे. मी ते 10 रुपीज घेऊन जर पेन आणायला जर गेलो तर मला किती पेन मिळतील, 5 रुपीज पर पेनने 2 पेन्स मिळतील. सो 10 रुपीज ची जी व्हॅल्यू आहे किंवा पर्चेसिंग पॉवर जी आहे तर ती किती आहे, 2 पेन्स आहे. सपोज पुढे जाऊन काय झालं की त्या पेनची प्राइस काय झालं, वाढली. 5 रुपीज वरून पेन 10 रुपीजला झाला. आणि आता मी पूर्वीसारखंच परत 10 रुपीज घेऊन गेलो तर मला पूर्वीसारखे 10 रुपीज मध्ये 2 पेन्स मिळतील का, नाही मिळणार. का नाही मिळणार, कारण आता त्या पेनची प्राइस वाढलेली आहे आणि एका पेनची प्राइस 5 वरून 10 रुपये झाली. म्हणजे पूर्वी जे 2 पेन मिळत होते आता मला एकच पेन मिळणार आहे. म्हणजे आता हे जे 10 रुपीज आहे माझ्याकडे तर त्याची पर्चेसिंग पॉवर पूर्वी 2 पेन होती, आता किती झाली, एकच पेन झाली. म्हणजेच त्याची व्हॅल्यू जी आहे तर ती काय झाली, डाऊन झाली. ही कशामुळे झाली, प्राइस राईज झाल्यामुळे. सो इन्फ्लेशन म्हणजे काय तर प्राइसेस राईज होतात आणि व्हॅल्यू ऑफ मनी डाऊन होते. देन अकॉर्डिंग टू कॉलबर्न, इन्फ्लेशन इज टू मच ऑफ मनी चेसिंग टू फ्यू गुड. सो इन्फ्लेशन मध्ये किंमत वाढ जी आहे तर ती होत असते आणि आपल्याला थोड्या वस्तूंसाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे जे आहेत तर ते द्यावे लागतात. सो अशी स्थिती निर्माण होते. सो मग आता आपल्याला यानंतर जे आहे कॉजेस ऑफ इन्फ्लेशन जे आहे, प्राइस इन्क्रीज होण्यापाठीमाग कुठले कुठले रिझन्स आहेत तर ते लर्न करायचं आहे. सो इन्फ्लेशन इज कॉज्ड व्हेन generally the demand is more than aggregate demand is more than aggregate supply, then prices rises. On the other hand, when supply is lower than aggregate demand then prices also increases. So we analyze the factors which lead to increase in demand and shortage of supply as causes of inflation. So there are two major causes of inflation, that is factors affecting demand who is the responsible to rising demand. Then causes of inflation, second is factors affecting supply who is responsible for reducing aggregate supply. So कॉजेस ऑफ इन्फ्लेशन जे आहे तर त्याचं आपण डिवायडेशन ह्या 2 मुख्य घटकांमध्ये केलेलं आहे. एक आहे की फॅक्टर्स अफेक्टिंग डिमांड, म्हणजे असे घटक की जे मागणी वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात. साधारणतः जेव्हा ऍग्रिगेट
सप्लायपेक्षा ऍग्रिगेट डिमांड जास्त असते तेव्हा प्राइसेस वाढतात, म्हणजे इन्फ्लेशन होतं. तर या ठिकाणी आपण काय पाहणार आहोत की असे कुठले फॅक्टर्स अफेक्टिंग डिमांड, म्हणजे असे कोणते फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळं डिमांड जी आहे तर ती वाढते. आणि दुसरे जे आहे ते आहे फॅक्टर्स अफेक्टिंग सप्लाय. असे कुठले फॅक्टर्स आहे की ज्यांच्यामुळं आपला डोमेस्टिक सप्लाय ऑफ गुड्स जो आहे तर तो कमी होतो. कारण सप्लाय कमी झाल्यानंतर सुद्धा प्राइसेस काय होतात, वाढतात. म्हणून या ठिकाणी बी मध्ये आपण फॅक्टर्स अफेक्टिंग सप्लाय ह्याच्यामध्ये काय पाहणार आहोत, कुठले असे फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे सप्लाय जो आहे तर तो कमी होतो. सो आपण वन बाय वन जे आहे ते पाहणार आहोत. सो फर्स्ट कॉजेस ऑफ इन्फ्लेशन, त्याच्यामध्ये ए जे आहे ते आपण पाहणार आहे फॅक्टर्स अफेक्टिंग डिमांड. फॅक्टर्स अफेक्टिंग डिमांड. सो फर्स्ट त्याच्यामध्ये आहे increase in money supply. Increase in money supply. Inflation is caused by an increase in the supply of money, which leads to increase in aggregate demand. The higher the growth rate of the money supply, in the money supply, the higher the rate of inflation as well. So as the supply of money increases, the demand for the goods and services also increases, and it leads to rising prices. It means it leads toward inflation. जेव्हा इकॉनॉमीमध्ये सप्लाय ऑफ मनी वाढतो, सप्लाय ऑफ मनी जो आहे सरकारच्या माध्यमातून, आरबीआयच्या माध्यमातून वाढला, तर अर्थव्यवस्थेमधील एकूण सप्लाय ऑफ मनी वाढला तर मग अर्थव्यवस्थेमध्ये डिमांड फॉर गुड्स अँड सर्व्हिसेस सुद्धा काय होणार आहे, वाढणार आहे. डिमांड फॉर गुड्स अँड सर्व्हिसेस वाढली की त्या ठिकाणी प्राइसेस काय होणार आहेत, वाढणार आहेत. म्हणजेच त्या ठिकाणी इन्फ्लेशन जे आहे तर ते होणार आहे. देन सेकंड फॅक्टर responsible for rising demand is increase in disposable income. Increase in disposable income. When the disposable income of the people increases, it rises their demand for goods and services. Disposable income may increase with the rise in national income or a reduction in taxes or reduction in the saving of the people. सो जेव्हा खर्च, डिस्पोजेबल इन्कम म्हणजे खर्च करता येण्याजोगे उत्पन्न ज्यावेळेस वाढतं तेव्हा काय होतं, लोकांची मागणी जी आहे गुड्स अँड सर्व्हिसेससाठी वाढते आणि प्राइसेस ज्या आहेत त्या वाढून इन्फ्लेशन होतं. तर मग हे डिस्पोजेबल इन्कम वाढण्यासाठी वेगवेगळी कारणं असू शकतात. समजा आपलं देशातील लोकांचं उत्पन्न वाढलं तर डिस्पोजेबल इन्कम सुद्धा काय होतं, त्या ठिकाणी वाढतं. किंवा सरकारने टॅक्सेस रिड्यूस केले, टॅक्स रेट कमी केले तरी सुद्धा या ठिकाणी लोकांचं डिस्पोजेबल इन्कम जे आहे तर ते वाढतं. किंवा लोकांनी सेव्हिंग्स कमी केली तरी सुद्धा डिस्पोजेबल इन्कम जे आहे तर ते वाढतं. आणि मग डिस्पोजेबल इन्कम वाढलं की गुड्स अँड सर्व्हिसेसची डिमांड वाढते, म्हणजेच त्या ठिकाणी प्राइस सुद्धा वाढणार आहे, म्हणजेच इन्फ्लेशन होणार आहे. देन थर्ड कॉज ऑफ इन्फ्लेशन फ्रॉम फॅक्टर अफेक्टिंग डिमांड पॉइंट ऑफ व्ह्यू इज increase in public expenditure. Increase in public expenditure. Government activities have been expanding much, with the result that government expenditure has also been increasing. As a result of increasing government expenditure, the aggregate demand for goods and services also increases, and it leads to inflation. So government of both developed and developing countries are providing more facilities under public utilities and social services, and also nationalizing industries and starting public enterprises, with the result that they help in increasing aggregate demand, and which further leads to rising prices, means inflation. पब्लिक एक्सपेंडिचर म्हणजे सरकारचा खर्च जो आहे तर तो वाढला तर मग काय होतं की एक प्रकारे लोकांचं उत्पन्न जे आहे तर तेही वाढत असतं.
आता सरकार जे आहे वेगवेगळ्या बाबींवरती खर्च करत असतं, वेगवेगळे प्रोजेक्ट असतात. समजा गव्हर्नमेंट ब्रिज बांधत असेल, रोड तयार करत असेल, डॅम बांधत असेल, हॉस्पिटल स्कूल्स बांधत असेल. सो ह्या सगळ्या प्रोजेक्ट्सवरती गव्हर्नमेंटचे कोट्यावधी रुपये खर्च होतात आणि हे कोट्यावधी रुपये त्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना मिळतात. म्हणजेच सरकारचा एक प्रकारे खर्च हा आपल्या सामान्य जनतेचा काय असतो, एक प्रकारे इन्कम असतो. सो मग सरकारी खर्च जेवढ्या प्रमाणामध्ये वाढेल तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये इकॉनॉमीमध्ये लोकांचं इन्कम सुद्धा वाढेल. सो इन्क्रीज इन पब्लिक एक्सपेंडिचर झालं की मग लोकांचं इन्कमही वाढतं. इन्कम वाढलं की डिमांड फॉर गुड्स अँड सर्व्हिसेस हे सुद्धा काय होत असतं, वाढतं. जास्त उत्पन्न आलं की साहजिक की जास्त गोष्टी खरेदी केल्या जातील. डिमांड वाढली की प्राइस लेवल वाढून इन्फ्लेशन जे आहे तर ते होत असतं.